बुलढाण्यामध्ये इंधन टंचाईचा फटका शाळेच्या बसला. इंधन मिळत नसल्याने वाहनांच्या रांगेमध्ये लागल्या शाळेच्या बसेस. बुलढाणा जिल्ह्यामध्ये पंपावर अद्यापही वाहनांच्या रांगा कायम. वाशिम जिल्ह्यातील पेट्रोल पंपावर गर्दी. पेट्रोल डिझेल संपण्याच्या अफवेनंतर पेट्रोल डिझेल भरण्यासाठी गर्दी. पेट्रोल डिझेल संपल्यानं रिसोडमधील पंपचालकांनी विद्युत दिवे बंद केले. राजूर ते छत्रपती संभाजीनगर मुख्य मार्गावरील अनेक पेट्रोल पंप बंद. पेट्रोल आणि डिझेलचा साठा नसल्यानं पेट्रोल पंप बंद. पुढील 2 दिवसांमध्ये पेट्रोल आणि डिझेल येणार असल्याचं व्यवस्थापकांकडून स्पष्ट. इगतपुरी ते नाशिकचा टॅक्सी प्रवास महागला. टॅक्सीनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांना इगतपुरी ते नाशिकसाठी 100 रुपये मोजावे लागणार. आधी 80 रुपये प्रति सीट भाडं होतं. सर्वसामान्यांच्या खिशावर भार पडणार. नागपुरात गेल्या 24 तासामध्ये 40.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. शुक्रवार या मोसमातील सर्वाधिक उष्ण दिवस ठरला. विदर्भाच्या 7 जिल्ह्यांमध्ये गेल्या 24 तासामध्ये दिवसाचं तापमान 40 अंशांवर. धुळे शहरामध्ये तापमानाचा पारा 40 अंशांवर. धुळ्यामध्ये गेल्या 4 दिवसांपासून तापमानामध्ये सातत्यानं वाढ. जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. गेल्या आठवड्यामध्ये जिल्हाभरात गारपीट आणि पावसानंतर तापमानामध्ये घट झाली होती. रायगडच्या माणगावमध्ये तापमानामध्ये वाढ. तापमान 39 डिग्री सेल्सिअसवर. वाढत्या उष्णतेमुळे थंड पेयांच्या मागणीमध्ये वाढ. उन्हाची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता. वाशिम जिल्ह्यातील 75 लघु प्रकल्पामध्ये 27.8% जलसाठा शिल्लक. पाणी टंचाईची शक्यता. ग्रामीण भागामध्ये जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर. अकोला जिल्ह्यामधल्या वाडेगावमध्ये भीषण पाणी टंचाई. नाल्याच्या काठ्यावर पाईपलाईनला गळती. गळतीतून पाणी भरण्यासाठी महिलांची जीव धोक्यात घालून कसरत. चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये विद्यार्थी पितायत दूषित पाणी. वर्षभरापूर्वी खरेदी केलेले वॉटर कूलर केवळ कागदावरच. माहिती अधिकारामधून माहिती समोर. शाळेजवळील एका खासगी विहिरीच्या पाण्यानं भागवावी लागते तहान. गेल्या 2 दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस. अवकाळी पावसामुळे आंबा पिकांचं मोठं नुकसान. पावसामुळे आंबा बागायतदार आणि शेतकऱ्यांमधून नाराजीचे सूर. सरकारनं तत्काळ लक्ष घालण्याची शेतकऱ्यांची मागणी. नंदुरबार जिल्ह्यामध्ये भेंडीच्या भाजीला दर मिळत नसल्यानं शेतकरी चिंतेत. त्यात इंधनाचा तुटवडा जाणवत असल्यानं शेतकरी दुहेरी संकटात सापडलाय. सध्या भेंडीला एका क्विंटलला 1600 रुपये दर मिळतोय. बुलढाण्यामध्ये इंधन टंचाईचा शेतकऱ्यांना फटका. ट्रॅक्टरमध्ये डिझेल नसल्यानं शेतीची कामं थांबली. शेतकऱ्यांचा शेतमाल घरामध्ये पडू. गोंदियामध्ये धान खरेदीचं उद्दिष्ट वाढून न दिल्यानं शेतकरी हमीभावापासून वंचित राहण्याची शक्यता. यामुळे 50,000 शेतकऱ्यांची कोंडी. धान खरेदीची मुदत संपण्यास 3 दिवस शिल्लक. हिंगोली वखार महामंडळाच्या गोदामातील सन 2025-26च्या शासकीय सोयाबीन साठवणुकीचे 100% ऑडिट करा. जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी. वाशिम जिल्ह्यामध्ये शेतीमध्ये रासायनिक खतांचा वापर वाढल्याची माहिती समोर. जिल्ह्यामध्ये प्रति हेक्टरी 140 ते 145 किलोपर्यंत रासायनिक खतांचा वापर. रासायनिक खतांचा जास्त वापर वाढल्यानं जमिनीची सुपीकता कमी झाली. सांगली महापालिकेच्या रस्त्यांच्या विरोधात काँग्रेस राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचं धरणं आंदोलन. आलदर चौक ते स्फूर्ती चौकापर्यंत रस्त्याचे अनेक दिवस रखडल्यानं काम रखडलेलं होतं. त्याच्यामुळे नगरसेवक आक्रमक. निकृष्ट कामांवरूनही महापालिकेच्या विरोधात संताप. नाशिकच्या चांदवडमधील रस्त्याच्या दुरुस्तीसाठी शिंदेच्या शिवसेनेचं आंदोलन. तत्काळ रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीपूर्वी रस्त्याचं काम पूर्ण करावं, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा. जळगावच्या मुक्ताईनगरजवळ राष्ट्रीय क्रमांक 6 वर स्पीड ब्रेकर लावल्यानं अपघाताचं प्रमाण वाढलं. संतप्त नागरिकांचं राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन. मागील 4 दिवसामध्ये 6 अपघात घडल्यानं नागरिकांचा संताप. जळगाव जिल्ह्यामध्ये जलसंधारणाची 5,473 कामं पूर्ण. 683 ग्रामपंचायतींमध्ये सीसीटीव्हीचा वॉच. जिल्हा परिषदेचे सीईओ मिनल करनवाल यांची माहिती. च्या भूम तालुक्यामधल्या बाणगंगा नदीतून नियमबाह्य वाळू उपसा. रातोरात नदीतील वाळू उपसण्याचा प्रकार समोर. वाळूची आसपासच्या शहरामध्ये विक्री होत असल्याची बाब उघड. महसूल विभागाचा. नांदेडच्या सावरकर नगर इथल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला संतप्त पालकांनी लावलं कुलूप. शाळेमध्ये कायमस्वरूपी शिक्षक नसून केवळ एकच शिक्षक शाळेमध्ये असल्यानं विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान. पुण्यातील वरंद घाट रस्ता 25 मार्च 2026 ते 30 एप्रिल 2026 या कालावधीमध्ये सुमारे 1.25 महिना वाहतुकीसाठी राहणार बंद. हिरडोशी ते वरंदा दरम्यान सुरू असलेल्या रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामामुळे निर्णय. सोलापुरात महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा होणार. आज आणि उद्या कुस्ती स्पर्धा पार पडणार. महाराष्ट्र केसरी विजेतीला कार तर उपविजेतीला बुलेट मिळणार. तर प्रत्येक गटातील सुवर्णपदक विजेत्या खेळाडूला 51,000 रुपयांचं रोख बक्षीस. भंडाऱ्याच्या दुसाळामधील विहिरीमध्ये वानर पडल्याची घटना. वन विभागानं वानराची सुटका केली. वानराची प्रकृती स्थिर झाल्यानंतर नैसर्गिक अधिवासामध्ये सोडलं. सिंधुदुर्गमध्ये उन्हाचा तडाखा वाढल्यानं ओंकार हत्तीचे हैराण.
ग्रामस्थांना ठेवलेल्या टबातील पाणी सोंडेनं उचलून अंगावर फवारत केली अंघोळ. व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल. माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर जंगल सफारीसाठी आठव्यांदा ताडोबामध्ये दाखल. प्रसिद्ध वाघीण सुनाबाईच्या पिल्लांसह दर्शन.